नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची जी 11 नंबरची कविता आहे आरशातील स्त्री ही बघणार आहोत। या कवितेचे कवयित्री आहे हिरा बनसोडे। यांचा जन्म झालेला आहे 1939 मध्ये। बघा प्रास्ताविक। सुप्रसिद्ध कवयित्री, फुले आंबेडकरी चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री, अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून सातत्याने काव्यलेखन। आपल्या काव्यलेखनातून आणि काव्यवाचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यास हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली। त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी व व्यवस्थेला जाब विचारून न्याय, हक्कांची, अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली। समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे। तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते। डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच भाषात अनुवाद झालेले आपणाला दिसत आहेत। स्त्रीच्या आयुष्यातील स्थिरंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केलेल्या आहेत। सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते की किती अंतर्बाह्य बदलले मी। चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कुठून। पूर्वी हवेहवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते। संसारात गाजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कशी प्रेरित करते हे या कवितेतून समजून आपणाला घ्यायचे आहे। बघा, आता या कवितेत स्त्रीचे जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब तिच्याशी संवाद साधत आहेत। आरशामध्ये आपल्या स्वतःचे काय दिसते? प्रतिबिंब दिसते। लक्षामध्ये तर ते जे प्रतिबिंब आहे तर ते प्रतिबिंब तिच्याशी संवाद साधत आहेत। स्त्रीच्या व्यक्तिमत्वामधील अंतर्विरोध नोंदवून कवयित्रीने स्त्रीमधला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास या ठिकाणी जागृत केलेला आहे। बाल्यावस्थेतले जे चैतन्य, तेजमय तारुण्य किंवा तिची ध्येय व स्वप्ने या अस्वस्थतेच्या विरोधात आताचे जे स्त्रीने किंवा स्त्रीचे जे संसारात गुंतलेले चैतन्यहीन जे अस्तित्व आहे ते अस्तित्व आरशासारखे समोर ठेवून स्त्रीच्या गत स्मृतींनी जाणीव करून देणे व त्यातून व्यक्तिमत्वाला उभारी व उमेद देणे हा या कवितेचा भावाशय आहे। आलं लक्षामध्ये तुमच्या इथपर्यंत? बर, चला तर आपण काय करूया, आता कवितेला सुरुवात करूया। ठीक आहे। बघा, सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले तूच नाग ती, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली। ल्यालेली म्हणजे घेतलेली। किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, एक तू कशी होतीस ती। बघा, आता याचा अर्थ आपण या ठिकाणी बघूया की संसारामध्ये पूर्ण बुडालेली जी स्त्री आहे ती एकदा सहज आरशासमोर उभे राहते आणि आरशात ती स्वतःला पाहते। आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते व त्या वेळच्या संवादाचे जे आत्मीय चित्र या कवित्रीने या 4 ओळीमध्ये रेखाटलेले आहे किंवा या कवितेमध्ये रेखाटलेले आहे। बघा, संसारामध्ये गुंतलेल्या ज्या स्त्री आहे, स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। का तर आरशात तिचेच प्रतिबिंब होते। त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले
तूच तीच आहेस जिला माझेच रूप लाभलेले आहे. तरीही तू मी नाहीयेस. तू तर आतून बाहेरून पूर्णतः बदलली आहेस. तू पूर्वीची ती राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू? मी तुला सांगते की तू काशी होतीस ते तुझी पूरस्मृती मी जागृत करते. अशा पद्धतीने या कडव्यामध्ये आपण बघितलं. लक्षात आलं तुमच्या? चला आता समोरचं कडवं बघूया. पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नि आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. बघा, तू पावसाच्या लाटा उंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावेत तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारे तू बहरदार मुग्ध नवतरुणी होतीस. स्वप्नाचे पंख लावून गगन झुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस. आणि आज मितीला या वर्तमानात तू अतिशय स्थिर चित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस. तुझ्यातला अल्लडपणा जो आहे, तुझ्यातला जो मुग्धता आहे, ध्येयनिष्ठता आहे, ही लोप त्या ठिकाणी पावलेली आहे किंवा नष्ट त्या ठिकाणी झालेली आहेत. लक्षामध्ये इथपर्यंत. चला समोर बघूया. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोंडलेल्या फुलासारखे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जनतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. बघा, त्याचा अर्थ काय होतो की आज तू मला जे आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. ढाळीवरून जसे खसकन एका झटक्यात देठापासून फूल तोडून घ्यावे तसे तुझे ओठ म्लान निपचित पिळवटलेले आहेस. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस, मनातच कुढत चालली आहेस. व संसाराचे जो घनदाट पायऱ्यात किंवा घनदाट पसाऱ्यात स्वतःच जायबंदी झालेली आहेस. दिवस रात्र तू आतल्या आत मनाला जाळत ठेवले आहेस. परंपरेचे बंधन हेच वरदान आहेस अशी तू स्वतःची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस. लक्षामध्ये इथपर्यंत. बरं, चला समोर बघूया. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईची पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. बघा, आता याचा अर्थ आपण बघूया की तुझ्या दाराबाहेर अंगणामध्ये तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणीचे जे चांदणे आहेत ते थांबलेले आहेत आणि त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून आत घेण्याची जाणीव तुला होत नाही. मनाच्या दाराची कावडे तू मुद्दाम होऊन घट्ट लावून घेतलेली आहेस की ज्या बागेत तू आनंदाने बागडली होतीस त्या बागेतील तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुळते आहे. पण तुझी जी जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झालेली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झालेले आहे. तुझे अस्तित्वच त्या ठिकाणी हरवलेले आहे. आलं लक्षामध्ये इथपर्यंत. बघा समोर. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते, रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. बघा, असे तुझे अस्तित्वहीन व्यक्तिमत्व पाहून माझे जे काळीज आहे ते काळीज वेदनेने आकंदरते आहे. रात्रीच्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंदका दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले किंवा फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस. तना मनाला सहन न होणाऱ्या वेदना आहे. तू पदराने झाकतेस नि वेळोवेळी हसतमुखाने सर्वत्र वावरतेस. आलं लक्षामध्ये. चला समोर बघूया.
नी पदराखाली जागतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच मी ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. बघा, आरशातल्या स्त्रीने किंवा आरशातल्या स्त्रीचे, बाईच्या म्हणजेच दुसऱ्या मनाचे बोल ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचे मन हेलावून गेले व स्वतःच्या अस्तित्वाचे भान येऊ लागले. तेव्हा त्या स्थितीत आरशातील जी स्त्री आहे तिला गोंजारीत मायेने जवळ घेऊन कुरवाळीत हक्काच्या वाणीने म्हणाली. काय म्हणाली बघा, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले. बघा, शेजारच्या तलावात सोडून दे दुःखाला, वेदनेला, अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला तिलांजली दे. विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीत्वाने जग. जा त्या तळ्यात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम किंवा ताजी टवटवीत जी फुले आहेत ते फुले हातात घेऊन ये आणि नवविचारांच्या कमळातून भविष्याच्या जगण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घे आणि नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचे स्वाभाविक आयुष्य जग. परंपरेचे हे जोखड जुगारून टाक. अशा पद्धतीने आज आपण हिरा बनसोडे यांची ही जी आरशातील स्त्री आहे 11 नंबरची कविता बघितलेली आहे. अलग लक्षामध्ये. आता याच्या समोरचा जो भाग आहे तो समोरच्या पिरियडमध्ये किंवा समोरच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. ठीक आहे.